मनाचा दुसरा नियम आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट नियम आहे, मनाला नो नाहीची भाषा समजत नाही. नो, नेव्हर, नाही हे शब्द मनाला बिलकुल समजत नाही, याची प्रोसेस मनात होतच नाही. हॅलो एव्हरीवन, मी गिरीश जोशी, बिझनेस कोच, ट्रेनर आणि कन्सल्टंट. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 6 रूल्स ऑफ माइंड. मनाचे असे 6 रूल्स कोणते आहेत ज्यांना आपण स्टेप बाय स्टेप समजावून घेणार आहोत. चला तर एक एक्सपेरिमेंट करून बघूयात. माझे डोळे बंद करा आणि मी जे काही सांगतोय त्याला फॉलो करा. मी काही सूचना देईन त्याला फॉलो करा. तर डोळे बंद करा आणि आता तुम्ही रेड कलरचं, लाल कलरचं माकड बघू नका. तुम्ही पांढरा हत्ती बघू नका. व्हाईट कलरची मर्सिडीज बिलकुल बघू नका. आणि तुम्ही हिमालय बिलकुल बघू नका. सो डोळे ओपन करू शकाल. सो मी सांगत होतो की तुम्ही बघू नका, पण तुमच्या आतमध्ये काय होत होतं? तुमच्या आतमध्ये रेड कलरचं माकड आलं असेल किंवा एक व्हाईट कलरचा हत्ती आला असेल किंवा तुमच्या आतमध्ये मर्सिडीज क्रिएट झाली. बाय द वे, मी तुम्हाला सूचना देत होतो की हे करू नका, तरीही तुम्ही तुमच्या आतमध्ये तुमचं माइंड ती गोष्ट क्रिएट करत होतं. याचा अर्थ काय झाला की मनाला नोची, नाहीची, नकोची भाषा समजत नाही. मग हा प्लॅन, मनाचा हा रूल आपण आपल्या जीवनामध्ये उतरवायचा कसा? त्याला एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. बाय द वे, तुम्ही खूपदा आईस्क्रीम खाण्यासाठी वेगवेगळ्या आईस्क्रीम पार्लरमध्ये गेला असाल. आईस्क्रीम पार्लरमध्ये एका फ्रीजमध्ये खूप सारे वेगवेगळे फ्लेवर्स आईस्क्रीमचे ठेवले असतील. ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी आईस्क्रीम कसं मागता? असं मागता की मला तो बटरस्कॉच देऊ नका, मला तो मँगो बिलकुल देऊ नका, मला तो हॅझलनट बिलकुल देऊ नका. असं जर मागत असाल तर तो जो ओनर आहे आईस्क्रीम पार्लरचा, तो तुम्हाला काय म्हणेल की सर, तुम्हाला काय नको आहे हे नका सांगू, तुम्हाला काय हवं आहे ते सांगा, मी ते देतो. तुम्ही ज्यावेळी मागता आईस्क्रीम त्यावेळी तुम्ही सांगता की मला हा फ्लेवर द्या, मला हे द्या. एक्झॅक्टली हेच तुम्हाला ह्या सृष्टीमध्ये मनासोबत करायचं आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे हवं आहे ते स्पष्टपणे ह्या नेचरला मागायचं आहे. तुम्हाला काय नको आहे हे बिलकुल मागायचं नाही. दर दिवशी आपण आपल्या जीवनामध्ये अशा कित्येक ऑर्डर देतो, जसं की माझ्या जीवनामध्ये मी आजारी पडायला नको, अरे मला हा रोग व्हायला नको, मला कॅन्सर व्हायला नको, मला अपयश यायला नको, मला गरिबी यायला नको. सो आपण नको 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 ह्या शब्दाद्वारे ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये अप्रत्यक्षपणे अट्रॅक्ट करतो. माझं ह्या व्यक्तीबरोबर नातं ब्रेक व्हायला नको, मला ह्या क्षेत्रामध्ये अपयश आलं, माझा जॉब सुटला तर. सो अशा कितीतरी नकारात्मक गोष्टींना आपण आतमध्ये विचार करतो आणि नकोची भाषा आतमध्ये प्रोसेस होत नाही. ॲटोमॅटिकली मन त्याच गोष्टी क्रिएट करतं, अट्रॅक्ट करतं. सो जाणते अजाणतेपणे हा रूल वापरतोय, पण आपल्या हितासाठी वापरत नाही. सो नोचा रूल तुम्हाला जर स्वतःच्या जीवनामध्ये वापरायचा असेल तर केवळ फोकस तुमचा त्याच गोष्टींवरती ठेवा ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, आणि जे हवं आहे तेच मागा, जे नको आहे ते बिलकुल मागू नका. सो आत्ता आपण बघितला मनाचा दुसरा रूल. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत मनाचा तिसरा रूल. स्टे ट्यून, सबस्क्राईब टू द चॅनल. थँक्यू.